आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। जायखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीचे हजारो वारकरींच्या साक्षीने प्रस्थान। वैकुंठवासी हरिभक्तपरायण कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने व त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली जायखेडा ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीला 65 वर्षाची अखंड परंपरा जपत यावर्षी सुद्धा त्र्यंबकेश्वरकडे निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली। या दिंडीच्या अनुषंगाने धुळे, साक्री, पिंपळनेर, शिंदखेडा, शिरपूर व मध्य प्रदेश राज्यातून काही वारकरी या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। या भागातून छोट्या मोठ्या 2-3 दिंड्या जायखेडा येथे 5 जानेवारी रोजी मुक्कामी दाखल झाल्या। मुख्य दिंडीचे प्रस्थान जायखेडा येथून 6 जानेवारीपासून सुरुवात झाली। या दिंडीत बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण इत्यादी तालुक्यातील हजारो भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी विठू नामाचा गजर अविरतपणे सुरू ठेवत या दिंडीचे प्रस्थान झाले। ही दिंडी जायखेडा, करंजाड, पिंगळवाडे, केरसाने, विसापूर, ओतूर, आंबेवणी, पिंपळणारे, नाशिक, गणेशगाव व शेवटी एकादशीच्या औचित्याने निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला दाखल होणार आहे। या दिंडीसाठी विविध गावामध्ये उत्तम जेवणाची व्यवस्था, मुक्कामाची व्यवस्था, चहा नाश्त्याची व्यवस्था तसेच रोज रात्री 8 ते 10 कीर्तन सेवा विविध कीर्तनकारांच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तसेच रोज पहाटे काकड आरती सकाळी 7 पासून मुक्कामी असलेल्या गावापासून दिंडी पुढे वाटचाल करणार आहे। या दिंडीसाठी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कन्या यशोदा अक्का यांचे मोलाचे मार्गदर्शन व नियोजन सुरू आहे। या दिंडीत नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील काही कीर्तन सेवेकरी, विणेकरी, मृदंगाचार्य इत्यादींनी सहभाग घेतलाय। वारकऱ्यांना चालत असताना जर काही दुखापत झाली यासाठी वैद्यकीय सेवा सुद्धा दिंडीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षा हेतू तब्बल 10 चोपदारांची नियुक्ती दिंडी चालकांमार्फत करण्यात आली आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे, पिंगळवाडे। आपण बघत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने यावर्षी सुद्धा त्र्यंबकेश्वर जायखेडा ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे नियोजन झालेले आहे। याच्यात हजारो भाविकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे। या दिंडीबाबत अधिकची माहिती आपण येथीलच काही संत महात्म्यांकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। रामकृष्ण हरी। मी नंदलाल महाराज मोहडकर माऊलींचा शिष्य। लहानपणापासून पूजनीय सद्गुरू माऊलींच्या या सोहळ्यामध्ये येत असतो। महन्मनीय गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडा माऊलींच्या तपोबलातून निर्मिला गेलेला हा श्री क्षेत्र जायखेडा ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा गेल्या 60-65 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। दिंडीची जी परिक्रमा आहे, नित्यनियम जो आहे आमचा, जवळजवळ सकाळी पहाटे 5 वाजता सर्व वारकरी माऊलींच्या रथाजवळ येतात। पहाटे काकडा भजन होतं, नंतर माऊलींची ज्ञानोबारायांची आरती होऊन पुढे पताका, अब्दागिरी, सर्व वारकरी, माऊलींचा पादुका, मागे महिला मंडळ अशा 3-3च्या लाईनीत रामकृष्ण हरी जप करत, भजन, नामस्मरण करत मार्गक्रमणा करत असतो। अशा पद्धतीने आणि सायंकाळी ज्या गावात आमचा मुक्काम राहील त्या गावात वारकरी जोरदार असा हरिपाठ होतो। हरिपाठ झाल्यानंतर प्रत्येक दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम होतो। नवीन महाराज, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाराज आमच्या दिंडीमध्ये आदरणीय आचार्य हरिभाऊ महाराज भोवाडेकर, आदरणीय विश्वनाथजी नाना तळवाडेकर, अशोकजी भाऊ भीमाशंकर, एकनाथजी महाराज थोरात आळंदी, विना प्रमुख नामदेव महाराज नांदिनकर, भाऊसाहेबजी महाराज शास्त्री आणि असे अनेक महात्मे या दिंडीमध्ये सहभागी होऊन अखंड भजन, नामस्मरण या दिंडीचं चालू आहे। म्हणून श्री क्षेत्र जायखेडा ते त्र्यंबकेश्वर पर्यंत जात असताना सर्व वारकऱ्यांना एवढा उत्साह होतो तर प्रत्येक वारकऱ्याला असं वाटतं की पुढील वर्षी हा दिंडी सोहळा कधी येईल आणि या दिंडीमध्ये आम्ही कधी सहभागी होईल असा आनंद सर्व वारकऱ्यांना वाटतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद। आपण बागलाण वृत्तांताला या दिंडीबद्दल भरभरून अशी माहिती दिली। आज पिंगळवाडे गावात सालाबादाप्रमाणे जी जायखेडा ते त्र्यंबकेश्वर ही दिंडीचे दरवर्षाप्रमाणे आगमन झालेलं आहे।
हे आगमन पिंगळवाडे वासियांच्या वतीने अगदी उत्साहात व आनंदात साजरा होते. तसेच ही दिंडी पिंगळवाडे गावातनं जेव्हा प्रस्थान करते याबाबत आपण पिंगळवाडे वासियांच्याकडून ऐकू की त्यांना या दिंडी पिंगळवाडे गावात आल्याबद्दल काय वाटते. हॅलो. ही दिंडी सुमारे आमचं लहानपणी आम्ही साधारणतः 10-12 वर्षाचे असू त्यावेळेपासून ही दिंडी म्हणजे आम्हाला आठवत पण नाही की आमच्या आठवणीच्या आधी पण असेल, पण साधारणतः माझा अंदाज आहे एक 55-50 वर्षापूर्वीपासून ही प्रथा आमच्या गावी चालू आहे. त्या निमित्ताने आम्ही करंजाला त्यांचं पहिल्या सुरुवात तिथं चहा पाणी होतो. त्यानंतर आमच्या गावाच्या वतीने फराळ नाश्ताची सोय केली जाते. त्यांचं सगळ्या गावकऱ्यांनी मिळून मोठ्या भक्तिभावाने त्यांचं त्यावेळी आधी तो गुरुजी यायचं, गुरुजीचं दर्शन घ्यायचं. हे झाल्यानंतर इथून प्रस्थान होऊन किरसाण्याकडे रवाना होता. ही दिंडी फार पूर्वीपासून चालली. नृत्य मार्गाच्या चरणी आमच्या गावातील भाविक पण पुष्कळ याच्यात सहभागी होतात. असंच पुढे पण होत राहू हीच. धन्यवाद. पिंगळवाडेवासियांनी या दिंडी पुन्हा पुन्हा या गावी यावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. बागलाण वृत्तांतासाठी संदीप गांगुर्डे, पिंगळवाडे.